आज आपण आपल्या किचनमध्ये उन्हाळ्यात थंडावा देणारा आणि पोटासाठी अतिशय पाचक असं कैरीचं एक ड्रिंक तयार केलेलं आहे. हे कैरीचं थंडगार ड्रिंक मी पहिल्यांदाच तयार केलं आणि इतकं अप्रतिम झालं. पण याला नाव काय देऊ हे तर काही सुचत नव्हतं. तर मी याला कैरी कोकोमेंट कूलर असं नाव दिलेलं आहे. ही रेसिपी बघून तुम्हाला काय नाव सुचतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. या ड्रिंकचे नाव इतके मोठे आणि फॅन्सी आहे, पण रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरात असलेल्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची थंडगार रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे. तर हे जे ओलं नारळ आहे हे मोठ्या साईजचं नारळ होतं. तर इथे 1.5 कप इतकं हा नारळाचे तुकडे तयार झालेले आहे. 1.5 ते 2 कप इतके करा, म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये 2 ते 3 जणांना हे ड्रिंक व्यवस्थित पुरेल. तर आता हे छान बारीक करून घेतलं मिक्सर मध्ये आणि थोडंसं पाणी घालून केलं. अर्धा ग्लास पाणी घालून हे छान बारीक करून घेतलं आणि आता यामधून आपण नारळाचं दूध काढून घेऊ. तर हे बघा, या पद्धतीने हे नारळाचं दूध काढून घ्यायचंय. तर अगदी सोपी प्रोसेस आहे नारळाचं दूध काढण्याची, किंवा तुम्ही रेडीमेड नारळाचं दूध पण मिळतं, तसं पण आणलं तरी, पॅकेज वगैरे मिळतं ना, तर तसं आणलं तरी चालेल. तर हे बघा, तर हे मस्त आपलं नारळाचं दूध तयार झालेलं आहे. आता आपल्या या ड्रिंकची पुढची प्रोसेस करूया. तर त्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे. तर ही जी कैरी आहे ना, ही खूप आंबट नाहीये, किंवा तुमच्याकडे जी मिळते आंबट असेल, थोडीशी गोडसर असेल तरी चालेल, काहीच हरकत नाही या रेसिपीसाठी. तर इथे मी ही थोडीशी मोठी मीडियम साईजची अशी कैरी घेतली आणि यापैकी याचे साल काढून घ्यायचे आहे. आणि याची मी अर्धी जी कैरी आहे ना तीच वापरलेली आहे, किंवा पाव कप कैरी वगैरेचे कैरीचे तुकडे तुम्ही इथे वापरू शकता. त्यानंतर मी इथे थोडी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे. एक मिरची पण इथे घेतलेली आहे. पुदिना आणि कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथे दोन्ही पण पाव पाव कप इतकं घेतलेलं आहे. तर हे बघा, कैरी मी या पद्धतीने कट करून घेतली. त्यानंतर यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहे. आणि आता हे सगळं आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ. तर थोडंसं पाणी घालून, किंवा आता हे जे आपण दूध काढून घेतलेलं आहे ना, तर हेच नारळाचं दूध घालून थोडी बारीक पेस्ट तयार करून घेऊ. वरून शक्यतो पाणी जास्त घालू नका, नाहीतर या कढीची किंवा या कूलरची जी टेस्ट आहे ती अशी पांचट लागू शकते. तर यातलंच मी थोडंसं हे दूध घेतलं आणि याची बारीक पेस्ट तयार करून घेतली. अगदी बारीक पेस्ट तयार करा. त्यानंतर याला चाळून घेऊ आणि या दुधामध्येच आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. तर हे बघा, मस्त एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. ही चाळून घेऊ. तर बघितलं ना, किती छान कलर आलेला आहे कैरी, कोथिंबीर आणि पुदिन्याचा. आणि हे जे ड्रिंक आहे ना, तुम्ही उपवासाला पण करू शकता. म्हणजे काही उपवास वगैरे असतील उन्हाळ्यामध्ये, कैरी ज्या वेळेस मिळते तर त्यावेळेस पण तुम्ही हे तयार करू शकता. मग त्यामध्ये तुम्ही पुदिना, कोथिंबीर खात नसाल तर ते नका घालू. पुदिना शक्यतो आपण खात नाही, किंवा कोथिंबीर तर खातो, मग कोथिंबीर घालून पण केली तरीही चालेल. तर आपलं हे उन्हाळ्यामधील थंडगार आणि थंडावा देणारं, पोटाला अतिशय पाचक ड्रिंक तयार झालेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि अगदी किंचित थोडीशी साखर यामध्ये घालू, किंवा नाही घातली तरी चालेल. पण थोडासा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी, खूप गोड करू नका, अगदी थोडीशी साखर घाला आणि हे छान मिक्स करा. तर आपलं मस्त असं हे कैरी कोकोमेंट कूलर तयार झालेलं आहे. दिसतंय ना सुंदर, इतकं अप्रतिम झालं होतं. जसं सोलकढी करतो ना त्या पद्धतीचीच ही प्रोसेस आहे, पण चव आहे ती अप्रतिम लागते. आणि याला थंडगार असं सर्व्ह करायचं. तर मी याला 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्यानंतर थंड थंड हे पेय या ग्लासांमध्ये सर्व्ह केलेलं आहे. किंवा वरून इथे तुम्ही बर्फाचे तुकडे पण घालू शकता. पण मी असं सजेस्ट करेल, जर तुम्ही बर्फाचे तुकडे घालत असाल तर जे दूध आहे ना ते थोडंसं घट्ट असायला पाहिजे. नाहीतर मग काय होतं, खूप सारा बर्फ घालून घेतला तर मग या ड्रिंकला चव लागणार नाही. तर ही इथे काळजी घ्यायची आहे. थोडा वेळ करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 1 तासभर, थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर सर्व्ह करायचं. अप्रतिम लागतं. तुम्ही हे जेवणासोबत करू शकता,
किंवा उन्हातून बाहेरून आल्यानंतर काहीतरी थंडगार हवं असेल तर हे ड्रिंक तुम्ही नक्कीच करू शकता. तर एकदा ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.